नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 ऑक्टोबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे, घट झाली की वाढ झाली, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC, उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. आणि टक्केवारी बघितलं तर उजनी धरण गेले 15 ते 20 दिवस 100%वर थांबलेलं आहे. आणि उजनीत येणारा विसर्ग, जो दौंडचा विसर्ग काल 5318 होता, तो 500 क्युसेकनं घटून तो जवळपास आता सध्याला 4956, म्हणजे जवळपास 5000च्या आसपास विसर्ग आहे. थोडासा किंचित घटलेला आहे. मात्र उजनीतून भीमा नदीमध्ये जो काल 1400 क्युसेकचा विसर्ग होता आणि पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकचा विसर्ग होता, त्यामध्ये वाढ करून नदीपात्रात 3500 क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे. आणि पॉवर हाऊसचं 1600, असं 5100 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये उजनीतून सोडला जातोय. येणारा विसर्ग हा 4956 आणि जाणारा विसर्ग 5100 असा विसर्ग आहे. आणि उजनीतून जो कॅनल 300 क्युसेकचा पाणी चालू होतं, तो पाणी पूर्णपणे बंद केलेला आहे. सध्याला फक्त नदी पात्रात पॉवर हाऊस आणि उजनीच्या दरवाजातून सोडलं जाणारं पाणी, एवढंच पाणी चालू आहे. आणि पाऊस बघितला तर काल दिवसभरामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस पडलेला नाही. आतापर्यंत 816 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.